नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे मेबेलिनचं हे काजळ. याचा क्लेम आहे की हे स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि 24 आवर्स आपल्या इथे टिकून राहतं. तर मला माहिती नाही की हे ॲक्चुअली तसं काम करतं का? ॲक्चुअली मेबेलिनचे जे पण प्रोडक्ट आहेत ते खूप छान आहे. तर आपण हे एकदा काजळ आज ट्राय करून बघूया आणि मी हर एका तासाने तुम्हाला दाखवते की हे ॲक्चुअलमध्ये एवढा वेळ टिकतं का? अजून थोडंसं लावू? थोडंसं डार्क लावते. ओके. इथे थोडं पसरलं लावतानाच. ठीक आहे. तर आपण हे बघूया की हे किती वेळ टिकतं. त्यांचा जो क्लेम आहे तो ॲक्चुअलीमध्ये खरा आहे की नाही. ओके. आता ऑलमोस्ट 1 तास झाला आहे आणि आय थिंक जसेचं तसंच आहे. याच्यामध्ये काहीच डिफरंट नाही झालं आहे. आणि आता सध्या वाजलेत 11:30. ओके. तर 12:30 1 वाजता मी परत तुम्हाला दाखवते की हे असंच राहणार आहे का. ओके. थोडंसं असं उडाल्यासारखं झालं आहे. आता वाजले आहेत 12:45 आणि ऑलमोस्ट मी इथे जास्त डार्क लावलं होतं. आता थोडं डार्क नाही वाटत आहे मला. हे ठीक वाटतं. ऑलमोस्ट आता 3 तास झालेत. 3 तासामध्ये म्हणजे ठीक आहे. इथे या साईडला थोडंसं मला कमी वाटतं आहे. कारण की इथे पण चांगलं लावलं होतं मी. ठीक आहे. बघूया आता अजून. आता वाजले आहेत 3. ओके. आणि 3 वाजलेत. ऑलमोस्ट सर्व काजळ निघून गेलं आहे कुठेच. एकदम क्वचितच दिसतं आहे मला. म्हणजे जे डार्कनेस होतं जे लावल्यानंतर ते नाही दिसत आहे आणि खूप कमी प्रमाणात मला दिसतं आहे. आणि इकडचं तर थोडंसं स्मज पण झालं आहे. सर ॲक्च्युली या व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश असा आहे की जे मेबेलिन बोलतं आहे, मेबेलिन जे क्लेम करतो आपल्याला की हे 24 आवर टिकेल, तर हे असं काहीच नाही. हे हार्डली मला वाटतं 4-5 तास चांगलं राहील. आणि आता तर हे काहीच दिसत नाही. मला असं वाटतं डबल परत करायची गरज आहे याला. तर सर हा रिव्ह्यू आहे माझा मेबेलिन काजलवर.